गोठणगाव एओपी परिसरातील गोंदिया पोलीस दादा लोरा खिडकी योजनेअंतर्गत 48 रुग्णांवर शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत हटवार यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात एओपी गोठणगाव अंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे दादा लोरा पोलीस खिडकी योजनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस स्टेशन किशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथ ईस्ट व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गोठणगाव येथील दुर्गा चौक येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथील डॉक्टर प्रदीप तागडे व त्यांची संपूर्ण टीम तसेच अर्जुनी मोरगाव येथील नेत्र चिकित्सक श्रीमती जोसेफियन रिमेडियस यांनी गोठणगाव सारख्या दुर्गम भागात येऊन सेवा बजावली। सदर आरोग्य शिबिराच्या परिसरातील गरजवंत 240 नागरिकांनी लाभ घेतला। त्यापैकी 57 रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे बोलावण्यात आले। 57 रुग्णांपैकी 48 रुग्ण हे स्वेच्छेने जाण्यास तयार असल्याने मेघे हॉस्पिटलची बस बोलावून निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले। सर्व रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने 10 जानेवारी 2026 रोजी दवाखान्याच्या बसने सर्वांना आपापल्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आले आहे। आदिवासी बहुल व दुर्गम भागात जेथे आरोग्याच्या सुविधा अजून पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने जनजागृती होताना दिसत आहे। आरोग्याबाबत अनास्था असलेल्या नागरिकांना जागरूक करून त्यांची हिरावलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी एओपी गोठणगाव येथील प्रभारी अधिकारी PSI गीतेसाहेब व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।